नमस्कार. मी मोहन खासनीस, पुणे. कालचा सेशन हा 20वा सेशन होता. आपण सर्वजण 20व्या सेशनपर्यंत टिकून आहात, याचाच अर्थ आपण ॲक्शन टेकर्स आहात. तुम्ही करोडपती बनण्याचा निश्चय केला आहे व आज आषाढी एकादशी आहे. आजच्या या शुभदिनी पांडुरंगापाशी आपण हा संकल्प ठेवूया व त्याच्या आशीर्वादाने आपण आज पुढची वाटचाल सुरू करूया. परवा आपण गुगल म्हणजे काय, याचे फंक्शन कसे असते व आपली वेबसाईट SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन करून ती गुगलवर रँकिंग करण्यासाठी कशी मदत करते याचा सखोल अभ्यास केला. SEOचा पहिला भाग होता. आता आपण उरलेल्या SEOच्या दुसऱ्या भाग सुरू करूया. सर्वप्रथम गुगलवर जाऊन दररोजच्याच पद्धतीने म्हणजेच याच्यावर hostinger.in असे लिहून तुम्ही ती वेबसाईट प्रथम कालची जे काही चेंजेस केले आहेत ते चेक करा. तिथे तुम्हाला प्लगइन इन्स्टॉल केल्यामुळे नवनवीन अपडेट्स आल्या आहेत, त्या पहा. नंतर WP ॲडमिन जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून वर्डप्रेसच्या बॅकएंडवर या, कारण तिथूनच तुम्हाला वेबसाईट करण्याचे पुढचे कार्य सुरू करायचे आहे. वर्डप्रेसच्या डॅशबोर्डमधील तुम्हाला पोस्ट हे ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. तुम्हाला आदल्या दिवशी जे काही तुम्ही ब्लॉग्स किंवा इमेजेस किंवा टेक्स्ट म्हणजेच कंटेंट टाकले आहे त्या ह्याच्यावर ते तुम्हाला दिसेल. नंतर नुसते ब्लॉग्स वेबसाईटवर अपलोड करून हे चालत नाही. तुमचे ब्लॉग्स गुगलवर हे रँक होण्याकरता त्याचे SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन करणे जरूरी आहे. त्यानंतरच गुगल ते रँक करते. त्यासाठी आधी जितक्या पोस्ट अपलोड केल्या आहेत त्यावर क्लिक करून त्या ज्या कीवर्ड्स आहेत तुमचे जे काही पोस्ट आहेत त्याचे जे कीवर्ड्स, त्या कीवर्ड्सचे तुम्हाला सर्च बारवर जाऊन त्या कीवर्ड्स प्रत्येक ह्याच्यावर तुम्हाला ते लिहावं लागेल. आणि हे जे कसे प्रॅक्टिकली कशी करायचे हे तुम्हाला तिथं सरांनी काल एक्सप्लेन केलेलं आहे. आणि तुम्ही ते आजची जी रेकॉर्डिंग आहे ते पाहून तुम्ही ते पाहू शकता आणि त्या पद्धतीने ते करू शकता. त्यामुळे मी पूर्ण डिटेल स्टेप बाय स्टेप त्याचे क्रिएशन मी आता एक्सप्लेन करणार नाही. प्रत्येक ब्लॉगवर जाऊन त्याच पद्धतीने तुम्हाला ते करायचे आहे. कीवर्ड्स लिहायचे, त्यावर क्लिक केल्यावर उजव्या बाजूला तुम्हाला जो काही तो याचा आहे प्लगइन जे तुम्ही हे केले आहे, तुम्ही इन्स्टॉल केलेलं आहे, त्या ह्याच्यावर कॉलमवर तुम्हाला स्कोर आणि कंटेंट असे 2 ऑप्शन वर दिसतील. त्या कॉलमवर त्या कॉलम किंवा बारवर दिसेल. त्यात तुम्हाला तुमच्या ब्लॉगमध्ये जी काही कमतरता आहे व काय केल्याने तुमचा सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचा स्कोर वाढू शकतो हे तुम्हाला ते प्लगइन जे आहे ते तुम्हाला गाईड करते. SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनसाठी कमीत कमी 70% किंवा 80% हा स्कोर असावा लागतो आणि तो डिस्प्ले व्हावा लागतो, तरच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन चांगले झाल्याचा निष्कर्ष तुम्हाला काढता येतो. त्यामुळे तुमची वेबसाईट गुगलवर फर्स्ट रँक होते, म्हणजे रँकिंगच्या ह्याच्यामध्ये येते. तुम्हाला ते सर्वांना दिसू शकते. आपण कुठलाही तपशील म्हणजे कीवर्ड गुगलवर टाकतो व सर्च करण्यास सुरुवात करतो, त्यावेळी जो काही तपशील गुगल आपल्याला दाखवतो त्यातील पहिल्या वाक्यातील मजकूर म्हणजे असं ठळक ह्याच्यामध्ये लिहिलेला असतो. हा मजकूर तो निळा असतो म्हणजे ब्लूमध्ये असतो. त्याला टायटल असे म्हणतात.
व नंतरचे जे अक्षर 2-3 जे काही लाईन्स असतात ते लहान अक्षरात लिहिलेले असतात आणि ते ठळक नसतात, पुसट असतात. त्या मजकुराला मेटा डिस्क्रिप्शन असे म्हणतात. रँक मॅथ हे जे प्लगइन आहे ते आपल्याला तुम्हाला गायडन्स कॉलममधून तुम्हाला प्रत्येक त्या त्रुटी सुधारण्यास सांगतो आणि त्या तुम्हाला जेव्हा तुम्ही सुधारणा कराल त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या आपल्याला सुधारायच्याच आहेत. तरच तुमचा वर दर्शवलेला जो स्कोर आहे, स्कोर बोर्ड, तर तो वाढत जातो. त्याकरता ब्लॉगमधील मजकूर अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने लिहावयाची कला अवगत असणे गरजेचे आहे. त्यालाच म्हणतात कॉपी रायटिंग एक्सपर्ट किंवा कंटेंट रायटिंग एक्सपर्ट. जर का तुम्हाला हे करणे अवघड वाटत असेल तर तुम्ही ChatGPTच्या माध्यमातून प्रॉम्प्ट म्हणजे कमांड्स टाकून त्या ChatGPTकडून माहिती घेऊन ब्लॉगमध्ये कॉपी आणि पोस्ट करू शकता. त्यामुळे SEOचा तुमचा जो काही स्कोर बोर्ड आहे, तो जो काही दर्शवलेला आहे तो तुम्हाला वाढवण्यास मदत होईल. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन करण्याकरता लिंक म्हणजे काय, इंटरनल लिंक म्हणजे काय, तसेच एक्सटर्नल लिंक म्हणजे काय याची माहिती असणे अत्यंत गरजेचं आहे. इंटरनेटवर आपण जो काही मजकूर टाकतो त्या प्रत्येकाला लिंक असते, म्हणजे त्या कंटेंटची ती ओळख असते. त्यावर कोणी क्लिक केल्यास तोच मजकूर प्रस्तुत होतो व ही लिंक आपण वेबसाईटच्या आतील भागातील मजकुरासाठी वापरली तर त्याला इंटरलिंक असे म्हणतात व तीच लिंक वेबसाईटच्या बाहेर उपयोग केली तर त्याला एक्स्टरलिंक असे म्हणतात. आता आणखी एक महत्त्वाची लिंक आहे, ती म्हणजे बॅकलिंक. ही लिंक कुणाच्याही मजकुराच्या रेफरन्ससाठी आपण वापरू शकतो. तसेच दुसऱ्या कोणीही आमची लिंक तिसऱ्याला दिली व आपल्याला पाठवली तर ती आपल्याला बॅकलिंक होते. अशाने ज्याच्याकडे जास्त बॅकलिंक असतात त्याची वेबसाईट गुगलवर प्रथम रँक होते. तुमचे कीवर्ड जे काही हे आहेत ते रीडेबल पाहिजेत, म्हणजे ते ॲट्रॅक्टिव्ह, एनर्जेटिक, पॉवरफुल असं त्यासाठी आणि हे होण्यासाठी त्यासाठी कॉलम लिहिण्याची उत्तम कला अवगत असणे आवश्यक आहे. जर का तुमच्या वेबसाईटवर टेबल ऑफ कंटेंट नसेल तर ते ठेवणे आवश्यक आहे. टेबल ऑफ कंटेंट हे प्लगइन आहे, ते तुम्ही सर्च करून सिलेक्ट करून इन्स्टॉल व ॲक्टिवेट करा, म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजेच SEO रँकिंग करण्यासाठी ते मदत होईल. हे इन्स्टॉल केल्यानंतर ChatGPTची मदत घेऊन तुम्हाला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन सुंदररित्या करता येते. तसेच जर का SEOचे म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचे कुणाचे काम असेल ते तुम्ही व्यवस्थित अगदी करू शकता आणि त्या बदल्यात तुम्ही पैसे कमावू शकता. आता SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचे 2 प्रकार आहेत. एक आहे ऑन पेज SEO आणि दुसरा आहे ऑफ पेज SEO. आता आपण जे काही आत्तापर्यंत केलेलं आहे ते ऑन पेज SEO आहे. वेबसाईटवर जे काही काम केले ते सर्व म्हणजे कंटेंट क्रिएशन, ब्लॉगिंग, पोस्टिंग, कीवर्ड्स क्रिएशन हे सर्व ऑन पेज SEOमध्ये मोडते. ऑफ पेज SEO हे सविस्तरपणे आज सर तुम्हाला शिकवणार आहेत. परंतु थोडक्यात त्याचे ढोबळ माहिती द्यायचे म्हणजे कॉन्सेप्ट त्याचे असे आहे. जर का A व्यक्ती व B व्यक्ती अशा 2 व्यक्ती असतील आणि A व Bचे ब्लॉगमधील त्यांचे जे लिखाण आहे म्हणजेच कंटेंट असेल
ते दोघांचेही एकसारखेच असेल आणि त्याचा दर्जाही पण एकसारखाच असेल आणि त्याच्यातील जे शब्द आहेत म्हणजे 2000 किंवा 3000 हे दोघांचेही सारखेच असतील, तर त्यांची सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनची पद्धत व त्याचा स्कोर हे सर्व काही एकसारखे असेल, तर गुगल रँकिंग करण्याकरता आपल्या जवळील राखीव अस्त्राचा वापर करतो, ते म्हणजे बॅकलिंक. ज्याच्याकडे आता हे बॅकलिंक म्हणजे काय हे आधी सांगितलेले आहे आणि ते तुम्हाला कळलेच आहे. आता ज्याच्याकडे बॅकलिंक जास्त त्याची वेबसाईट रँक होते. या पद्धतीलाच ऑफ पेज SEO म्हणतात. आता ह्याच्यातील तुम्हाला आता काही अडचण भासल्यास तुम्हाला जे कालचं जे काही सेशन होतं त्याचं रेकॉर्डिंग अवेलेबल आहे, ते तुम्ही पाहून त्याची सविस्तर माहिती घेऊ शकता स्टेप बाय स्टेप. चला तर आज संध्याकाळी 9 वाजता ठीक यूट्यूबवर हजर व्हा व त्याची उत्कृष्ट माहिती प्राप्त करून घ्या. आजचा हा 20वा सेशन कसा वाटला त्याचा आपला त्यासाठी आपला बहुमूल्य अभिप्राय कळवा, म्हणजे सुधारण्याची संधी लाभेल. आज आपण इथे थांबू. तोपर्यंत जे काही शिकला आहात ते त्याचा अभ्यास करा, प्रॅक्टिस करा व नवनवीन कायम लाईफ लाँग लर्निंगची सवय ठेवा. धन्यवाद.